स्वामी समर्थ. आजची बोधकथा आहे काळा रंग आणि पांढरी टोपी. एका व्हायरल व्हिडिओची गोष्ट. रमेश राव हे एका मोठ्या बहुराष्ट्रीय कंपनीचे CEO होते. कामाचा प्रचंड ताण, टार्गेट्स आणि सततचा परदेश प्रवास यामुळे त्यांचे आयुष्य एखाद्या मशीनसारखे झाले होते. त्यांच्याकडे आलिशान गाडी होती, पण त्यात मनमोकळेपणाने हसणारा मित्र नव्हता. यंदा होळीच्या दिवशी ते एका महत्त्वाच्या मीटिंगसाठी पुण्यातून मुंबईला गाडीने निघाले होते. त्यांच्या अंगावर महागडा पांढरा शुभ्र लिननचा शर्ट आणि इस्त्रीची पॅन्ट होती. एक्सप्रेसवरून जात असताना एका छोट्या गावाजवळ ट्रॅफिकमुळे त्यांची गाडी थांबली. तिथे काही लहान मुले होळी खेळत होती. त्यांच्या अंगावर जुने कपडे होते, पण चेहऱ्यावरचे हसू आणि आनंद एखाद्या कोट्याधीशापेक्षाही जास्त होता. अचानक एका 8 ते 10 वर्षाच्या मुलाने धावत येऊन गाडीच्या खिडकीतून रमेश रावांच्या दिशेने मुठभर काळा रंग, गुलाल नव्हे तर पक्का काळा रंग फेकला. रमेश रावांचा चेहरा, त्यांच्या महागड्या शर्ट आणि गाडीची सीट सगळं काही क्षणात काळेकुट्ट झाले. रमेश रावांचा पारा चढला. त्यांची महत्वाची मीटिंग, त्यांचे कपडे सगळं बाद झालं होतं. ते गाडीतून रागाने खाली उतरले. काय मूर्खपणा आहे हा, तुम्हाला अक्कल नाही का, ते त्या मुलावर ओरडले. त्यांचा राग बघून इतर मुले पळून गेली, पण तो काळा रंग टाकणारा मुलगा तिथेच उभा राहिला. त्याच्या डोळ्यात भीती नव्हती, पण एक वेगळाच भाव होता. त्याने हळूच आपल्या खिशातील एक जुनी, मळलेली पण धुतलेली पांढरी गांधी टोपी काढली. तो मुलगा म्हणाला, काका रागवू नका, हा रंग पक्का आहे, तो सहजासहजी जाणार नाही. रमेशराव अजूनच चिडले. पक्का आहे, मग तू का टाकलास? मुलाने अतिशय शांतपणे उत्तर दिले, कारण तुमचा काळा चेहरा मला तुमच्या मनातला काळा विचार काढून टाकण्याची आठवण करून द्यायला हवा होता. रमेशराव स्तब्ध झाले. मुलाने पुढे सांगितले, माझ्या बाबांनी सांगितले की होळीत आपण वाईट विचारांना जाळतो. तुम्ही तुमच्या कामाच्या व्यापात इतके हरवून गेला आहात की तुमच्या मनात आनंद, प्रेम आणि स्वतःसाठी वेळ उरलाच नाही. हा काळा रंग तुम्हाला आठवण करून देईल की जोपर्यंत तुम्ही तुमच्या मनातील कामाचा आणि तणावाचा काळा रंग जाळत नाही, तोपर्यंत तुमचे जीवन खरे, पांढरे, स्वच्छ होणार नाही. त्या मुलाने ती पांढरी टोपी रमेशरावांच्या हातावर ठेवली. हा रंग धुवून टाका आणि तुमच्या आयुष्यात ही पांढरी टोपी घालून एक नवीन, शांत आणि आनंदी सुरुवात करा. कामाचे टेन्शन होळीत जाळा. रमेशरावांकडे बोलण्यासाठी शब्दच नव्हते. एका छोट्या मुलाने त्यांना आयुष्याचे इतके मोठे तत्वज्ञान शिकवले होते. त्यांनी ती टोपी हातात घेतली. त्यांचा राग कुठे पळाला हे त्यांना समजले नाही. तिथून जवळच उभ्या असलेल्या एका माणसाने हा सर्व प्रसंग आपल्या मोबाईलमध्ये कैद केला. त्याने तो व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला. व्हिडिओचे शीर्षक होते, जेव्हा एका गरिबाच्या मुलाने CEOला होळीचा खरा अर्थ शिकवला. हा व्हिडिओ रातोरात व्हायरल झाला. लाखो लोकांनी तो शेअर केला. लोकांनी रमेश रावांचे आणि त्या मुलाचे कौतुक केले. रमेश रावांनाही त्यांच्या अनेक जुन्या मित्रांचे, नातेवाईकांचे फोन आले, ज्यांच्याशी ते अनेक वर्षापासून बोलले नव्हते. या कथेचा आणि त्या व्हायरल व्हिडिओचा परिणाम असा झाला की अनेक मोठ्या कंपन्यांनी होळीच्या दिवशी त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी कामाचे टेन्शन होळीत जाळा अशा मोहिमा सुरू केल्या. या कथेचा मिळणारा बोध असा, होळी म्हणजे केवळ बाहेरचा रंग खेळणे नव्हे, तर आपल्या मनातील राग, लोभ, द्वेष आणि अतिमहत्वाकांक्षेपेक्षा काळा रंग जाळून आपल्या आयुष्यात प्रेम, शांती आणि आनंदाचा पांढरा रंग भरणे आहे.
कामाचे टेन्शन आणि यशाची धावपळ आपल्याला इतके काळे करते की आपण स्वतःलाच विसरून जातो. होळीच्या दिवशी या काळ्या विचारांना जाळा आणि एक नवीन आनंदी आयुष्याची सुरुवात करा. मला ही कथा आवडली असेल तर आपल्या सर्व स्वामी भक्तांना नक्की शेअर करा आणि